कधी कधी तुम्हाला पण असं वाटतं ना की खूप शिकावं, बाहेर पडावं, स्वतःचे चार पैसे कमवावेत. पण मग मनात लगेच भीती येते की लोक काय म्हणतील. पण खरं सांगू का, लोक काय म्हणतील या भीतीपेक्षा तुमच्या मनातली भीती जास्त तुम्हाला मागे खेचते. आणि म्हणूनच आज प्रत्येक स्त्री म्हणून, एक गृहिणी म्हणून, तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील, तुमचं कुटुंब आनंदी ठेवायचं असेल, तर स्वतःसाठी स्वतः लढायला शिकणं गरजेचं आहे. प्रत्येक स्त्री आयुष्यभर कोणासाठी तरी जगत असते. कोणाची तरी मुलगी म्हणून, कोणाची तरी पत्नी म्हणून, किंवा कोणाची तरी आई म्हणून. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात असतो. त्यांना काय आवडेल, मुलांना काय हवंय, पाहुणे काय म्हणतील. पण खरंच कधी आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारले का की मला खरोखर नक्की काय हवंय? जेव्हा आपण म्हणतो स्वतःसाठी लढायला शिकायचंय, म्हणजे खरोखर तलवार हातात घेऊन कुठेही युद्ध करायला जायचं नाही, तर ही सोपी लढाई आहे आपल्या रोजच्या जगण्यातली छोट्या छोट्या गोष्टीतली. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही किंवा तुम्ही ती नाही म्हणता, ती खरी तुमची एक लढाई असते. जेव्हा घरातले सगळे जेवून झोपतात आणि तुम्ही स्वतःच्या छंदासाठी अर्धा तास काढता, ती खरी तुमची लढाई आहे. जेव्हा कोणीही तुमचा अपमान करतं आणि तुम्ही शांत न बसता ठामपणे शांतपणे त्याला आरसा दाखवता, ती खरी तुमची लढाई असते. आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, सहन करायला शिका. स्त्री म्हणजे शोषित. पण का? शोषितपणाचे दागिने घालून आपण आपलं अस्तित्व हरवून बसलोय. लोक म्हणतात स्त्री घराचा कणा असते, पण खरोखर हा कणा जर वाकला तर घर ताठ कसं उभं राहणार? आपण स्वतःला जपलं तरच आपण आपल्या माणसांना जपणार ना. त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, विनाकारण सहन करणं ही महानता अजिबात नाहीये, तर तो स्वतःवर स्वतः केलेला अन्याय आहे. कधी कधी तुम्हाला सुद्धा असं वाटतं ना की खूप शिकावं, बाहेर पडावं, स्वतःचे चार पैसे कमवावेत. पण मनात लगेच भीती येते की लोक काय म्हणतील. पण हे लोक ना फक्त बोलायलाच असतात. तुमच्या घरात जर चूट पेटत नसेल, एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल ना, तर हे लोक तुम्हाला ते आणून देत नाहीत. तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायला कुणीही येत नाही. मग या लोकांच्या शब्दांसाठी आपली इतकी सुंदर स्वप्न, इतकं सुंदर आयुष्य मागे का ठेवायचं? खरं तर आपली ही लढाई या समाजापेक्षा आधी आपल्या स्वतःच्या मनाशी, त्या भीतीला हरवणं, ही खरी आपली लढाई आहे. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला भरपूर असे लोक भेटतील जे आपल्याला म्हणतील, मॅडम पैसे महत्त्वाचे नसतात. पण खरं एक सांगू, स्वतःच्या हक्काचे चार पैसे आपल्या पदरात असले ना, की जो आत्मविश्वास आपल्याला येतो ना, तो जगातल्या कुठल्याही पार्लरमध्ये येत नाही. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची ताकद या चार पैशांतूनच येते. तुम्ही तुमचं घर सांभाळा, मुलं सांभाळा, पण तुमची एक ओळख, एक कौशल्य नक्की जिवंत ठेवा. तीच तुमची ढाल म्हणून तुमची आयुष्यभर साथ देईल. स्त्री म्हणून प्रत्येकजण मनात विचार करत असतो, कुणीतरी येईल आणि माझी मदत करेल. पण खरं सांगू का, स्त्री म्हणून तुमचा उद्धार करायला कोणीही देवदूत येणार नाही. तुम्हाला स्वतःलाच तुमची सावित्री, कधी कधी तुमची जिजाऊ बनावं लागेल. यासाठी सगळ्यात अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका. आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारा. कुणी काळं असेल, कुणी सावळं असेल, कोणी उजळ असेल, पण जसे आपण आहोत तसे पहिले स्वतःला स्वीकारलं तर आपल्या मनामध्ये एक प्रेमाची भावना जागृत होते. मग जग आपल्याबद्दल काय विचार करतो याचा आपल्याला अजिबात फरक पडत नाही. जर तुम्ही आज स्वतःसाठी उभ्या राहिलात ना, तर उद्या तुमची मुलगी सुद्धा तुमच्याकडे बघून अभिमानाने म्हणेल की मला माझ्या आईसारखं बनायचंय. खरं तर लढायचं म्हणजे भांडण करणं असं अजिबात नाही, तर सन्मानाने जगायचंय. आजपासून स्वतःसाठी तुम्ही सुद्धा एक पाऊल नक्की उचला. रोजच्या आयुष्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत असंख्य कामं आपली वाट बघत असतात. कधी कधी या कामांमधून आपल्याला खूप थकायला होतं, दमायला होतं. कधी कधी गोष्टी मनासारख्या होत नाहीत, त्यामुळे आपली खूप चिडचिडसुद्धा होते. पण एवढं सगळं होऊन सुद्धा आपण स्वतःला सकारात्मक ठेवणं खूप गरजेचं असतं. ही सुद्धा आपली रोजच्या आयुष्यातली एक खूप मोठी लढाई आहे. आणि ही लढाई जिंकण्यासाठी दररोज स्वतःसाठी स्वतःबरोबर स्वतः संवाद करा. मी स्वतः समर्थ आहे. मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. माझा आवाज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी स्वतःचा खूप आदर करते. अशी छोटी छोटी वाक्य तुम्हाला वेळ भेटेल, तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुमच्या स्वतःसाठीच म्हणा. आणि ही लढाई तुम्ही नक्की जिंकू शकाल. कधी कधी आपण दिवसभर ना खूप काम करून थकतो. अशा वेळी ना आपल्याला खरोखर आरामाची गरज असते. आणि घरातली बरीचशी कामं आटोपल्यानंतर आपण 10 मिनिटं विश्रांती घेण्यासाठी बसतो.
पण अशा वेळी कुणीतरी येतं आणि पटकन एखादं काम सांगतं, जसं की जरा चहा टाकलास तर बरं होईल. अशा वेळी ना आपल्या कपाळावर खूप आट्या येतात. आपण चिडतो, वैतागतो, मनातून खूप रागराग करतो. पण काय करतो, लगेच गुपचूप जाऊन चहा ठेवतो. पण खरं तर अशा वेळी ही लढाई जिंकण्यासाठी शांतपणे आणि ठामपणे सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. आज मी खूप थकली आहे, दमली आहे, आता मला आरामाची गरज आहे. तुम्हाला जर आत्ताच चहा हवा असेल तर तुम्ही करून घ्या किंवा मी अर्ध्या तासाने तुम्हाला करून देईन. अशा पद्धतीनं तुम्ही सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे सांगणं म्हणजे तुमचा उद्धटपणा नाही, तर तो तुमचा स्वतःचा आदर, तुमच्याप्रती असलेला आदर आहे. जेव्हा घरातलं कुणी आजारी असेल तेव्हा आपण अगदी धावाधाव करून आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील की नाही याची काळजी घेतो. पण जेव्हा कधीतरी आपल्यात छोट्या मोठ्या तक्रारी सुरू असतात ना, तेव्हा आपण त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करतो. जाऊ दे, थोड्या वेळानं बरं वाटेल असं म्हणून आपण लगेच कामाला लागतो. पण जेव्हा आपल्या शरीराला आरामाची गरज असते तेव्हा सगळी कामं बाजूला ठेवून डॉक्टरांकडे जाणं किंवा शक्य असेल तर विश्रांती घेणं, मी ठीक असेल तरच आपलं घर ठीक राहील हा विचार करणं म्हणजे स्वतःसाठी स्वतः केलेली लढाई आहे. बऱ्याचदा महिला म्हटलं की घरातल्या आर्थिक गोष्टी किंवा खूप मोठे मोठे डिसिजन असतात ना, ते घेण्यासाठी महिलांना कन्सिडर केलं जात नाही. यातलं तुला काय कळतं असं म्हणून विषय टाळला जातो. पण अशा वेळी यातलं मला सगळं कळत नसेल तरी मी शिकेन, कारण पैसा हा माझ्या कुटुंबाचा आहे आणि म्हणून त्या चर्चेमध्ये आपण भाग घेणं, स्वतःच्या कुटुंबातली बचत, खर्च याच्यातली आपल्याला माहिती असणं ही सुद्धा आपली लढाई आहे. लग्नाआधी प्रत्येक मुलीला कशाची ना कशाची तरी आवड असते. कुणाला गाण्याची आवड असते, कुणाला वाचनाची आवड असते, कुणाला लिखाणाची, कुणाला चित्रकलेची. पण लग्न जसं होतं, मुलं बाळं जशी होतात ना, तशी आपली आवड मागं पडते आणि त्यासाठी आपण ठोस कारण देतो, मला वेळ कुठे मिळतो. पण असं सगळं म्हणून आपण ते सोडून देतो. पण खरं सांगू का, अशा वेळी आपली लढाई आपल्याला जिंकायची असेल ना, तर रविवारी दुपारी किंवा रोज संध्याकाळी अर्धा तास फक्त स्वतःच्या आवडीसाठी देऊन बघा. मग भलेही त्यावेळी एखादं काम आपलं पेंडिंग राहिलं असेल ना, तर ती तशीच राहू द्या. आपलं एखादं पेंडिंग राहिलेलं काम आपण उद्या करू शकतो, पण आपला हरवलेल्या आजच्या दिवसातला आनंद आपल्याला कधीही परत मिळणार नाही. बऱ्याचदा आपल्याला आपले नातेवाईक किंवा शेजारी सहज टोमणे देऊन जातात. काय गं, एवढं शिकून काय उपयोग, शेवटी रोज रोज तीच घरातली कामं. अशा वेळी आपल्याला मनातल्या मनात खूप राग येतो, जळफळाट होतो किंवा आपण खूप त्रास करून घेतो. पण अशा वेळी समोरच्याला न भांडता स्पष्ट शब्दात सांगणं म्हणजे आपली लढाई आहे. खरं तर मी शिकले म्हणून आज माझं घर मी अधिक चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकते आणि माझ्या मुलांवर मी चांगले संस्कार करू शकते. शिक्षणाचा उपयोग फक्त बाहेर जाऊन नोकरी करण्यातच होतो असं नाही, तर तो आपल्या विचारांमध्ये होतो, आपल्या कृतीमध्ये सुद्धा होतो, असं ठामपणे तुम्ही त्यांना सांगणं म्हणजे तुमची लढाई आहे. थोडक्यात स्वतःसाठी लढणं म्हणजे काय? सर्वात शेवटी उरलेलं आणि थंड झालेलं जेवण खाण्याऐवजी स्वतःसाठी गरम गरम जेवण वाढून घेणं.